नमस्कार. पद्मश्री डॉक्टर सुधा मूर्ती यांच्या आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकातील कथा मी सादर करीत आहे. मूळ लेखिका सुधा मूर्ती, अनुवाद लीना सोहनी, सादर करती स्वाती पाटील. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे, तुम्हाला आठवतं 1994 मधील गोष्ट आहे. अमेरिकेतील कार्नेजी मेलन विद्यापीठात काम करणारे प्रोफेसर डॉक्टर राज रेड्डी यांना कॉम्प्युटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातील पायाभूत संशोधन कार्याबद्दल त्या वर्षीचा ॲलन ट्युरिंग पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार अत्यंत मानाचा असून त्याला कॉम्प्युटर सायन्स या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणावा इतका हा बहुमान मोठा आहे. संपूर्ण आशिया खंडातून या पुरस्काराचे मानकरी असलेले डॉक्टर रेड्डी हे पहिलेच. हा इतका मोठा सन्मान एका भारतीय व्यक्तीला प्राप्त व्हावा याबद्दल मला अत्यंत आनंद झाला. डॉक्टर रेड्डी हे बेंगळुरूमध्ये असल्याचं कळताच मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. मी त्यांच्या घरात प्रवेश केला तर बैठकीची खोली पुष्पगुच्छ आणि भेटवस्तूंनी भरून गेली होती. त्यांना भेटायला असंख्य लोक येऊन गेले होते हे तर उघडच होतं. ते आपल्या खुर्चीत आराम करत बसले होते. त्यांच्या अंगात पांढरे स्वच्छ सुती कपडे होते. त्यांची वेशभूषा आणि एकंदर व्यक्तिमत्व इतकं साधं होतं, की ही व्यक्ती इतकी विश्वविख्यात असेल हे कुणाला सांगूनही खरं वाटलं नसतं. त्यांची पत्नी स्वयंपाकघरात काहीतरी बनवण्यात गुंतली होती. त्यांना प्राप्त झालेल्या या अभूतपूर्व यशाचा खचितच त्यांना खूप आनंद झाला असेल, अशी माझी अपेक्षा होती. मी त्यांना म्हणाले, "तुमचा आनंद खरंच गगनात मावत नसेल. हा पुरस्कार प्राप्त होणं ही खरंच यशाची फार मोठी पायरी आहे. किती मोठा सन्मान! केवढं मोठं यश प्राप्त झालं आहे तुम्हाला. तुम्हाला खूप अभिमान वाटत असेल नाही?" माझ्या त्या बोलण्यावर काही उत्तर देण्याऐवजी ते माझ्याकडे पाहून प्रेमानं हसले. त्यांचा चेहरा अतिशय शांत, तृप्त दिसत होता. ते मला म्हणाले, "मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत." त्यांचे हे उद्गार ऐकून मी इतकी आश्चर्यचकित झाले, की मी माझ्या खुर्चीतून खाली पडायचंच बाकी होतं. मी म्हणाले, "हो सर, विचारा ना." "मॅडम, गेल्या वर्षी रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला ते तुम्हाला आठवतंय का?" खरं तर मी रोज नियमितपणे वर्तमानपत्र वाचते, तरीही मला ते पटकन आठवेना. मी म्हणाले, "सर, रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार कुणाला मिळाला ते काही मला आत्ता आठवत नाही. पण गेल्या 2-3 वर्षांमध्ये विश्वशांतीसाठी अथवा साहित्याच्या क्षेत्रात देण्यात आलेल्या नोबेल पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं मी तुम्हाला सांगू शकेन." ते मोठ्यांदा हसून म्हणाले, "शांती आणि साहित्य ही दोन्ही क्षेत्र वादग्रस्त आहेत. त्याचं कारण हे दोन्ही विषय व्यक्तिसापेक्ष आहेत. त्यामुळे बातम्यांमध्ये त्यांची नेहमीच चर्चा असते, गाजावाजा असतो. पण नाही. मला तुम्ही रसायनशास्त्रात पुरस्कार मिळवलेल्या व्यक्तीचं नाव सांगा." मी हार मान्य केली. त्यावर ते म्हणाले, "बरं, गेल्या वर्षी लंडनच्या रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून कुणाची निवड झाली?" परत एकदा मला हार मानावी लागली. त्यांनी मला आणखी एक प्रश्न विचारला. "पुलित्झर पुरस्कार कोणाला मिळाला आहे ते तरी सांगा." त्यावर मी म्हणाले, "अ, ते नाही माहीत, पण बुकर पुरस्कारासाठी विचारात घेतलेल्या अंतिम फेरीतील लोकांची नावं मी सांगू शकते. त्यांच्यापैकी एक म्हणजे रोमेश गुणशेखर. त्यांचं नाव तुमच्या स्मरणात आहे, कारण तेही भारतीय आहेत. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इंटरनेटवर मिळू शकतील." मी त्यांना विरोध करत म्हणाले, "माझं आता वय होत चाललंय आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला नाही आठवत." स्वतःच्या बचावाची केविलवाणी धडपड चालूच होती माझी. ते परत एकदा माझ्याकडे हसून म्हणाले, "हे पहा, तुमच्या स्मरणशक्तीची परीक्षा घेणं हा काही माझा उद्देश नाही. मला तुम्हाला फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं, की सगळ्या पुरस्कार विजेत्यांची नावं सदा सर्व काळ लोकांच्या स्मरणात राहत नाहीत. एखाद्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करत असलेल्या लोकांनाच त्या क्षेत्रातील पुरस्कार विजेत्यांची नावं आठवतात.
फार फार तर त्या पुरस्कार विजेत्यांच्या आप्तेष्टांच्या आणि मित्रमंडळींच्या त्या पुरस्कारांचं स्मरण दीर्घकाळ राहू शकतं. पण राहिलेल्या जगाचं काय? इतर लोक एक दिवस तुमचं नाव वृत्तपत्रात वाचतात आणि दुसऱ्या दिवशी विसरून सुद्धा जातात. त्यामुळे मला जेव्हा कधीही पुरस्कार मिळतो, तेव्हा पुढे फारच थोड्या लोकांच्या ती गोष्ट स्मरणात राहणार आणि तीही अगदी अल्प काळासाठीच, हे मला माहीत असतं. त्यामुळे त्या पुरस्काराचं मला फार काही विशेष वाटत नाही. मला माझं काम करताना प्रचंड आनंद मिळतो आणि खरं सांगू, माझ्या दृष्टीनं खरा पुरस्कार तोच आहे. मला जेव्हा एखादा पुरस्कार मिळतो, तेव्हा काही थोडे लोक अत्यंत मनापासून माझ्या आनंदात सहभागी होतात आणि तोच खरा बहुमान आहे, असं मला वाटतं. त्यांच्या पुरस्कारांकडे, मान-सन्मानांकडे पाहण्याच्या या दृष्टिकोनामुळे मी भारावून गेले होते. त्यांना जेव्हा एखादा पुरस्कार मिळेल, तेव्हा ते हर्षभरितही होत नसत आणि एखादा पुरस्कार न मिळाल्याबद्दल दुःखीही होत नसत. अशी माणसं खूप कमी असतात. म्हणूनच मला डॉक्टर रेड्डींबद्दल खूप आदर वाटतो. नंतर ते हसून मला म्हणाले, "तुमच्या जीवनावर ज्यांनी खोलवर परिणाम घडवून आणला आहे, असे लोक तुम्हाला आठवतात का?" त्यावर क्षणार्धात मी उत्तर दिलं, "हो, मी ज्या बालवाडीत जात होते, तिथल्या माझ्या शिक्षिका. माझी आई शाळेच्या पहिल्या दिवशी मला शाळेत सोडून जेव्हा घरी जायला निघाली, तेव्हा मी खूप रडू लागले. त्यावेळी माझ्या बाई तिथे येऊन मला जवळ घेऊन म्हणाल्या, 'बाळ, तू काळजी करू नकोस, भिवू नकोस, मी आहे ना.' त्यावेळी त्या परक्या वातावरणात, नवीन शाळेत, अनोळखी लोकांमध्ये माझ्यासाठी कुणीतरी आहे, या कल्पनेनंच खूप बरं वाटलं होतं. मला माझ्या शाळेतली एक मैत्रीण सुद्धा आठवते. आम्ही सगळ्या खेळत असताना माझ्या हातून आमच्या शेजाऱ्यांच्या खिडकीची काच फुटली होती. पण ही गोष्ट आई-वडिलांना सांगायला मला खूप भीती वाटत होती. त्यावेळी ती मला म्हणाली होती, "अगं घाबरतेस कशाला? मी मी येईन ना तुझ्या घरी आणि आपल्या दोघींच्या हातून ती काच फुटली, असं तुझ्या आई-वडिलांना सांगीन." त्याचप्रमाणे मला माझ्या एका चुलत बहिणीची आठवण येते. एकदा माझी बस लेट झाल्यानं मी तिच्या घरी मध्यरात्री पोहोचले. त्यानंतर तिनं अत्यंत हसतमुखानं, प्रेमानं झटपट ताजा, रुचकर स्वयंपाक करून मला जेवायला वाढलं. तिच्या कपाळावर किंचितशी अठीसुद्धा उमटली नाही. त्याचप्रमाणे मी शाळेचा गृहपाठ वेळेवर न केल्याबद्दल मला रागावणारे आमचे शिक्षक मला अजूनही आठवतात. ते आम्हाला म्हणायचे, "वेळ हा अनमोल असतो. तुमच्यावर सोपवलेलं काम जर तुम्ही वेळेत पूर्ण केलं नाहीत, तर ते न केल्यासारखंच आहे." त्यांच्या या रागवण्यानं, या समजावून सांगण्यानं माझं आयुष्यच बदलून गेलं. डॉक्टर रेड्डी त्यावर हसून म्हणाले, बघा, आपल्या आयुष्यात खऱ्या-खुऱ्या महत्त्वाच्या गोष्टी याच तर असतात. खरं तर या सगळ्या माणसांनी जगाच्या दृष्टीनं तसं म्हटलं तर फार मोठं यश संपादन केलेलं नाही. पण त्यांनी तुमचा आत्मविश्वास वाढवून तुमचं मन समतोल बनवलं. तुम्हाला खंबीर बनवलं. त्यांनी तुम्हाला अक्षरशः रॉक स्टार बनवलं. त्यांनी तुम्हाला शक्ती, ऊर्जा दिली, धैर्य दिलं, मूल्य आणि आदर्श दिले. तुमच्या आयुष्यातले खरे-खुरे पुरस्कार हेच तर आहेत आणि त्यांचं तुम्ही नेहमी जतन केलं पाहिजे. धन्यवाद. ही कथा कशी वाटली ते नक्की सांगा.